नमस्कार. माझी कहाणी डॉक्टर हेलेन केलर यांच्या स्टोरी ऑफ माय लाईफ या पुस्तकाचा अनुवाद केला आहे शरदचंद्र गोखले. प्रकाशन केले साधना प्रकाशन, पुणे. वाचनस्वर दीपाली कात्रे. माझ्या मनाला जागृती आली, हुरूप वाटू लागला. त्यानंतरच्या म्हणजे 1887च्या उन्हाळ्यातल्या कितीतरी आठवणी माझ्या लक्षात आहेत. त्या उन्हाळ्यात केवळ हाताने चाचपडत शोधायचं आणि त्या वस्तूचं नाव समजवून घ्यायचं हाच माझा उद्योग होता. जसजशी मी अधिक वस्तूंची नावं, उद्योग असं समजावून घेऊ लागले, तसतसा मी आणि माझ्या भोवतालचे जग यातील भेद मावळत चालला. ज्यावेळी पेरणीचा हंगाम आला त्यावेळी सुलिव्हॅन बाई मला शेतावर घेऊन गेल्या. तिथे बी पेरण्यासाठी नांगरट चाललेली होती. नंतर त्यांनी मला टेनेसी नदीच्या काठाकडे नेलं. तिथल्या मऊ उबदार गवतावर बसून मी सृष्टीच्या औदार्याचे पहिले धडे शिकले. सूर्याच्या आणि पावसाच्या कृपेमुळे झाडं कशी उगवतात, ती दिसायला सुंदर असतात, खायला मधुर फळे देतात, पाखरे घरटी कशी बांधतात आणि या शेतावरून त्या शेतावर कशी फिरतात, कशी राहतात. खार असो, हरिण असो, सिंह आणि प्रत्येक पशुपक्षी आपापलं अन्न कसं मिळवतात, निवारा कसा शोधतात, सारे शिकले. जसजसे हे सर्व मला समजू लागले तसतशी भोवतालच्या जगातली गंमत कळू लागली. गणितातील बेरजा वजाबाक्या, भूगोलाच्या शास्त्राप्रमाणे पृथ्वीचा आकार कसा आहे हे शिकण्यापूर्वीच सुलिव्हॅन बाईंनी मला सुगंधाने दरवळणाऱ्या रानावनातले सौंदर्य, गवताच्या प्रत्येक पात्यात असणारे सौंदर्य आणि छोट्या ताईच्या मऊ हातावरच्या रेषा, चढउतार आणि गालावरची खळी यातलं सौंदर्य समजावून दिलं होतं. माझे पहिले सारे विचार निसर्गाच्या सुरात सूर मिळवून जुळवलेले होते. कारण फुले, पाखरे आणि मी सारी एका सृष्टीची लेकरं होतो ना. ह्याच वेळी आलेल्या एका अनुभवाने मला कळलं की निसर्गाची करणी सदा सर्वदा दयाळू असतेच असे नाही. एक दिवस मी आणि बाई खूप लांबवर भटकायला गेलो होतो. सकाळची वेळ मोठी प्रसन्न होती, पण हळूहळू हवा गरम होऊ लागली आणि अगदी उकडू लागलं. म्हणून आम्ही परतलो. वाटेत 2-3 वेळा झाडाखाली आम्ही थांबलो. परंतु शेवटचा टप्पा म्हणून घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या भल्या मोठ्या चेरीच्या झाडाखाली आम्ही थांबलो. थंडगार सावली आणि त्यातच झाड, अगदी ते सहज चढण्याजोगं. त्यामुळे बाईंच्या मदतीने मी सहज वर चढले आणि फांदीवर एका बेळक्यात जागा करून बसले. झाडावर इतकं थंडगार वाटत होतं आणि छान वारे वाहत होते. सुलिव्हॅन बाई म्हणाल्या, तिथे बसूनच जेवावं. आणि मीही झटकन होय म्हणाले. आणि बाई घरून खायचे घेऊन येईपर्यंत तिथेच फांदीला घट्ट धरून बसायचे कबूल केले. पण क्षणार्धात त्या झाडात एकदम बदल झाल्यासारखा मला वाटला. हवेतला उकाडा एकदम नाहीसा झाला. उकाड्यावरून मला प्रकाश असल्याचे समजले. वातावरणातली उष्णता पार पळाली आणि आभाळ भरून आल्याचे मला समजले. जमिनीतून एक विलक्षण दर्प येत होता. मला हे ठाऊक होतं की असा वास आला म्हणजे वादळ होतं आणि एका अनामिक भीतीने माझ्या मनात ठाण मांडले. मला अगदी एकटे साऱ्या लोकांपासून दूर, स्थिर अशा भूमातेपासून दूर, अधांतरी असल्यासारखं असं काहीतरीच वाटू लागलं. एका अनोळखी आणि प्रचंड अशा वातावरणात मी सापडलेले होते. झाडाला घट्ट धरून जीव मुठीत घेऊन काय घडते ते मी पाहत होते. बर्फासारख्या गार भीतीची चमक माझा ताबा घेऊ लागली. बाई परत येण्याची मी सारखी वाट पाहत होते. पण सर्वात जास्त म्हणजे मला झाडावरून खाली उतरायचं होतं ना. त्यानंतर क्षणभर सारे भुताटकीसारखे शांत होते. पण लगेच सारी पाने थरारून गेली. सारे झाड जणू काकडून थरथरत होते. आणि असा सोसाट्याचा वादळी वारा घोंगावत आला म्हणतात की जीव खाऊन मी त्या फांदीला घट्ट चिकटून बसले नसते तर त्या सपाट्यात केव्हाच उडून खाली पडले असते. ते झाडही उभे राहण्याकरता धडपडतच होते की लहान लहान फांद्या तुटून माझ्या भोवती सारख्या पडत होत्या.
आपण खाली उडी टाकावी असा एक विचार माझ्या मनात आला, पण मी भीतीने घट्ट धरून बसले. पण मग तशीच हळूहळू खाली घसरत घसरत बुंध्याच्या दुबळेक्यापर्यंत येऊ लागले. भोवतालच्या बारीक फांद्यांचे चापकासारखे फटकारे बसत होते. झाड एकसारखे काकडत होते. जणू त्यावर कसला तरी आघात झाला होता आणि त्याची वेदना झाडाच्या साऱ्या अंगातून वाहत मी बसलेल्या फांदीपर्यंत झोंबत होती. माझी उत्कंठा शिगेस पोचली होती आणि ते प्रचंड झाड एकदम खाली कोसळणार असे मला वाटत होते. तो सुलिव्हॅन बाईंनी माझे हात धरले, मला खाली उतरवलं. मी एकदम त्यांना मिठी मारली. पुन्हा एकदा जमिनीला पाय लागल्याच्या आनंदाने मी कापत होते. मी एक नवा धडा शिकले. काय शिकले होते? हाच, कधी कधी सृष्टीसुद्धा आपल्या लेकरांच्या विरुद्ध घनघोर युद्ध पुकारते आणि मृदू स्पर्श करणारा तिचा हात केव्हा केव्हा विश्वासघाती असतो. यानंतर कित्येक दिवसपर्यंत मी झाडावर चढायचं नाव काही काढलं नाही. त्या नुसत्या कल्पनेनेच मला भीती वाटत असे. पण मिमोसा झाडाच्या गोड गोड बोलवण्याच्या मोहाने शेवटी त्या भीतीवर मी जय मिळवला. एका वसंत ऋतूत सकाळी मी एकटीच लताकुंजात वाचीत बसले होते आणि भोवतालच्या हवेत पसरलेल्या त्या सुगंधाची मला अचानक जाणीव झाली. मी त्या मत्तगंधाने मोहून उभी राहिले आणि अगदी सहजगत्या हात पुढे केले. वसंत ऋतूच्या देवता आत्ताच लताकुंजात येऊन गेल्या होत्या असंच मला वाटलं. काय असावे हे, मी स्वतःशीच म्हणलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की हा मिमोसा झाडाच्या मोहराचा दरवळ आहे. कुंपणाच्या जवळ वाट फुटते तिथे हा मिमोसाचा वृक्ष होता हे मला माहीत होतं. म्हणून मी चाचपडत तिथपर्यंत गेले. हो, तिथेच होता तो. कोवळ्या उन्हात चकाकत होता. त्याचे अंग त्या मोहराने लवले होते. जणू त्याच्या लवलेल्या फांद्या उंच वाढलेल्या गवताना कुरवाळत होत्या. त्याहून सुंदर काही या जगात आहे का नाही कोण जाणे. कुठल्याही पार्थिव स्पर्शाला तो मोहर बुजत होता. जणू स्वर्गातला कल्पवृक्ष आणून कोणीतरी पृथ्वीवर लावला होता. झाडाखाली पडलेल्या पाकळ्यांच्या खचातून वाट काढीत मी त्या प्रचंड खोडाकडे गेले. क्षणभर तशीच उभी राहिले आणि मग त्यावर असलेल्या दुबेळक्यात पाय देऊन मी झाडावर चढले. तिथेच राहणं काही शक्य नव्हतं, कारण फांद्या बऱ्याच जाडजूड होत्या आणि हाताला बोचत होत्या. पण आपण काहीतरी वेगळे आणि पराक्रमाचे काम करीत आहोत या कल्पनेने मन हरखून गेले. वरवर चढतच राहिले मी. अगदी वर एका दुबेळक्यात पूर्वी कोणीतरी बसायला फळी मारून जागा केली होती, तिथे जाऊन बसले. आता ती फळी त्या झाडाचाच एक भाग झालेली होती. मी कितीतरी वेळ त्या झाडावर बसून राहिले होते, जणू काही एखाद्या गुलाबी ढगावर स्वार झालेली परी. त्यानंतर अनेकदा मी त्या माझ्या कल्पवृक्षावर बसून तासनतास सुखात घालवले आहेत आणि तिथेच मी कित्येक सुखद विचारांच्या गुंजनात आणि भविष्याची उज्ज्वल स्वप्ने पाहण्यात मन रमवले. या शिक्षणाने मला सर्व भाषांच्या शिक्षणाची किल्लीच मिळाली होती आणि त्याचा उपयोग करून मी शिकायला आतुर झाले होते. ज्या मुलांना ऐकू येते त्यांना भाषा शिकायला फारसे प्रयास पडत नाहीत. इतरांच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द वरच्यावर कानाने झेलायचे, शिकायचे. पण बहिऱ्या मुलांना सावकाश आणि त्रासदायक पद्धतीने शिकावे लागते. अर्थात पद्धत कोणतीही झाली तरी त्याचा उपयोग मात्र मोठा चांगला होतो. एखाद्या वस्तूचे नाव समजावून घेण्यापासून तो वाचनापर्यंत हळूहळू पायरीने मूल शिकते आणि पहिल्या अस्पष्ट उच्चारलेल्या स्वरापासून तो विचारांची गरुड भरारी एका वाक्यात सांगणाऱ्या शेक्सपियरच्या वचनापर्यंत त्या मुलांची प्रगती होते. म्हणजे प्रथम बाई जेव्हा एखादी गोष्ट शिकवायच्या ना, तेव्हा मी फारसे प्रश्न विचारितच नसे, कारण माझ्या कल्पना अस्पष्ट होत्या आणि शब्दांचा साठाही तोकडा. परंतु जसजसे ज्ञान वाढू लागले, मी अधिकाधिक शब्द शिकू लागले. तसतसा माझा चौकसपणा वाढू लागला. मी पुन्हा एखाद्या विषयाबद्दल प्रश्न विचारून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत असे. एखादे वेळी नव्या शब्दाने माझ्या मनावर पूर्वीच उमटलेल्या एखाद्या अनुभवाचे प्रतिबिंब पुन्हा दिसू लागे. धन्यवाद.